विरारच्या मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अनोळखी महिलेचं मुंडकं जे आहे हे शरीरापासून वेगळं असलेलं सापडलेलं होतं। होळीच्या दिवशी ही घटना होती आणि त्यानंतर तिचं जे धड जे आहे हे विरार पूर्वेच्या याच देशमुख फार्म हाऊसच्या बाजूला नाल्यामध्ये प्लास्टिकच्या गोणीमध्ये भरून हे टाकलेलं होतं। ही जी हत्या आहे तिच्या पतीनंच कौटुंबिक वादामधून केली असल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं होतं। आज जे आहे मांडवी पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे त्यांची टीम आणि त्याचप्रमाणे वसई विरार महापालिकेचा अग्निशमन दल मोठ्या फौज पाट्यासह या ठिकाणी आज सर्चिंग ऑपरेशन केलं आणि त्या सर्चिंग ऑपरेशन मध्ये जी गोणीमध्ये बांधून टाकलेली जी बॉडी होती ती मिळवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। माझ्यासोबत आता आणि स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे आहेत। सर, काय सांगणार हे कशा पद्धतीचं सर्चिंग ऑपरेशन होतं आणि आताची घटना काय आहे? आपल्याकडे गुन्हा दाखल असल्यानंतर आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे आपण सर्च ऑपरेशन केलं होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच प्रयत्नानंतर सदरची बॉडी पाण्यामध्ये मिळून आलेली आहे आणि सध्या आपण त्या बॉडीचा पंचनामा करून पुढील पोस्टमॉर्टमची कारवाई करणार आहोत। सर, ही का हत्या करण्यात आलेली होती, कोणी हत्या केलेली होती आणि याचं नेमकं कारण काय होतं? हत्या जी आहे तिच्या पत्नीनेच केलेली होती आणि सदरची हत्या ही जानेवारी 8 ला रात्री म्हणजे 9 ला अर्ली मॉर्निंगच्या 3 वाजता यांनी त्या बॉडी या ठिकाणी डंप केली होती आणि घरगुती कारणामुळं आणि मुलाच्या याच्यामुळे त्यांनी तिची हत्या केली होती असं तपासात दिसतं। सर, ही हत्या याने कुठे केली होती, तिचं हे शरीर कुठं कापण्यात आलेलं होतं आणि ही नेमका तपास कसा लागला? ही हत्या जी आहे प्रगतीनगर नालासोपारा ईस्ट मध्ये सदरची हत्या आरोपीने केलेली होती आणि त्या ठिकाणून बॉडी त्यांनी स्वतःच्या गाडीमध्ये 2 व्हीलर मध्ये घेऊन येऊन या ठिकाणी जी देशमुख फार्म आहे या ठिकाणी त्यांनी ती बॉडी आणि धड आणि मुंडी अलग केलं होतं आणि धड या ठिकाणी पाण्यात टाकून दिलं होतं आणि मुंडी जी आहे ते विरार फाट्याला त्रिपुंडा दर्गा आहे त्या दर्ग्याच्या त्या ठिकाणी टाकलेलं आपल्याला 13 तारखेला मिळालं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपीला अटक झाल्यानंतर आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे आज आपण ते जे धड आहे शरीर आहे ते संपूर्ण रिकव्हर केलेलं आहे। हे होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे आणि आरोपीने दिलेल्या माहितीप्रमाणे याच परिसरामध्ये जे आहे आरोपीनं घरी हत्या केल्याच्या नंतर तिची मुंडी जी आहे ही शरीरापासून वेगळी करण्यात आलेली होती आणि धड जे आहे या नाल्यामध्ये टाकलं होतं, तर मुंडी जी आहे ही मांडवी हद्दीमध्ये टाकलेली होती। एकूणच या पूर्ण तपासात जो आहे हा पोलिसांनी अतिशय वेगाने केलेला आहे आणि त्यामुळं आता महिलेचं धडही मिळालेलं आहे। आरोपी पोलिसांच्या अटकेमध्ये आहे, मात्र एका पतीनं आपल्या पत्नीची एवढी निर्घृणपणे हत्या केली असल्यामुळं या परिसरामध्ये आरोपी पती विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।